अजयने अनिलला 5,000 रुपयाचा टीव्ही विकत घेऊन दिला. अनिलने तो टीव्ही दुरुस्त करण्यासाठी 500 रुपये खर्च करून 6,500 रुपयाला विकला, तर त्याला किती रुपये नफा किंवा तोटा झाला? ठीक आहे. सर्वात अगोदर जे आपली खरेदी किंमत आहे ते लिहून घेऊ. बघा खरेदी किंमत किती आहे? 5,000 लिहून घेऊ. आता मला सांगा 5,000 रुपये खर्च करण्यासाठी त्याने आपल्या खिशातून 5,000 रुपये खर्च केले का नाही अजयने? ठीक आहे. नंतर त्याने दुरुस्त केलं आणि ते दुरुस्त केलेले पैसे सुद्धा याच्यामध्ये येईल का नाही? मला सांगा दुरुस्त केलं तर खिशातून पैसे जाईल का नाही जाईल? हा, आता किती भेटले सांगा? 5,500 रुपये जे आहेत ते पुरे त्याच्या खिशातून खर्च झाले. परंतु त्यांना विकलन किती रुपयाले? म्हणजे विक्री किंमत काढायला लागेल. विकलन किती रे? मला सांगा 6,500 रुपयाले. आता या दोन संख्येकडे पाहिल्यावर लक्षात येईल का खरेदी किंमत काय आहे तुमची? 5,500 आणि विक्री किंमत काय आहे? 6,500. बरोबर आहे का नाही? आता मला सांगा विक्री किंमत जास्त आहे का नाही आहे? म्हणजे त्याला नफा झाला असेल. आता किती रुपये नफा झाला? मला सांगा विक्री किंमत जास्त आहे म्हणजे नफा झाला. किती रुपये नफा झाला? तर मग वजा करू. तर वजा करताना काय करू सांगा? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करू. मग काय सांगा? 6,500 वजा 5,500 म्हणजे किती भेटेल सांगा? 1,000 भेटेल का नाही भेटेल?